आता ना जवळजवळ 10:15 वाजलेत, जेव्हा की मी 7 वाजता घरी असायला पाहिजे होतं. पण हां, सकाळी काही कारणांमुळे जिमला नाही जाता आलं. आणि माहिती आहे यार, लाईफ अनफेअर आहे, खूप अनप्रेडिक्टेबल आहे. त्याच्यामुळे आज ऑफिसवरनं यायला पण उशीर झाला. आणि अशाच काही अनवॉन्टेड इव्हेंट्समुळे माझे फॉलोअर्स, माझी फिजिक, माझा कॉन्टेंट हळूहळू सुटत गेलं माझ्या हातून. नो डाऊट माझं काम असो, डाएट असो, जे काही आहे मी 100% देत आलो आहे. पण जर 100% देऊन पण काम होत नसेल, पाहिजे ते भेटत नसेल, तर आता वेळ आली आहे 1000% द्यायची. तर आता मी स्टेशनवरनं घरी, जो की अप्रॉक्सिमेटली 3 किलोमीटर लांब आहे, चालत चाललो आहे. हां, माहिती आहे ही गोष्ट प्रॅक्टिकल नाही आहे. काही लोक बोलतील की भाई घरी जा, खा, थोडासा चाल आणि आरामात झोप. नाही, जर माझ्यासमोर परिणाम आहेत ज्याच्यानी मला समजते की माझी मेहनत कमी पडते, मी अंडर अचिव्ड आहे, तर 10 तास जरी अंगावर टाकले माझ्या, तर मला झोप कशी आहे? अँड द रिझन बिहाइंड मी माझाच हलगर्जीपणा असा सोशली येऊन ॲक्सेप्ट करतोय, ज्याने की तुम्ही रिलेट करून शिकाल आणि मला लक्षात राहील की जमेल तेवढी, होते तेवढी मेहनत करून फायदा नाही आहे. जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे. जर तुम्ही एक टफ माइंडसेट, हार्ड वर्किंग कॅटेगरीमध्ये नाही आहात, तर एक तर तुम्ही निर्लज्ज आहात किंवा तुमची सेल्फ डाऊट आणि ओव्हर थिंकिंग तुम्हाला रोज रात्री खात असेल. नाव यू हॅव टू डिसाइड की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये राहायचंय. आता मी ही व्हिडिओ पोस्ट करतोय ॲज अ रिमाइंडर, आणि तू ही रील सेव्ह करून ठेव ॲज अ रिमाइंडर. आणि आपल्या दोघांच्या या अल्टिमेट ग्रोथ फेज नंतर येणाऱ्या कमबॅकचा साक्षीदार होण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नको. आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.